एक्सक्यूज मी, हां बोला. ते इंग्लिश बोलायला इथं शिकवतात ना? हो इथेच शिकवतात. बोला ना. बोलवा त्यांना. हां सर, मीच शिकवतो इंग्लिश. तुम्ही शिकवता? हसायला काय झालं? नाही, तसं तुम्ही वाटत नाही. म्हणजे काय मी इंग्लिश पिक्चर लय बघितलेत का नाही? चिकण्या पुरी, दणकट बापे. तुम्ही ना त्या पिक्चर मधलं नाही वाटत. तुम्ही देवर भाभी पिक्चर मधलं वाटता. थांबा एक मिनिट थांबा. मुळात वहिनी प्लीज बसा. राजुकरा बाळा ये बस इथे, ये बस. काय प्रॉब्लेम काय मला सांगा. तुम्ही कोण आहात? मी कातील प्रभाकर मोरे. बर वहिनी तुम्ही? मी साधी बोळी सुंदर रसिका मोरे. बर आणि हा? हा आमच्या लग्नानंतर हनीमूनच्या गहन चर्चेनंतर निघालेला फालतू निष्कर्ष. नमस्कार मंडळी. विनोदाचे पंख पसरून हास्याच्या नभात विहरूया. गमती जमतीच्या वाऱ्यासोबत मजेचा खेळ खेळूया. तुम्हाला हास्य गगनात नेण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्यजत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा सौगात. मंडळी, गर्लफ्रेंडच्या नवऱ्यामुळे पूर्वाश्रमीच्या प्रियकराला लागते एक लॉटरी. या लॉटरीमुळे त्याला कुठला जॅकपॉट लागतोय हे आपल्याला दाखवायला येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. रसिका दे ना यार चहा. हो आले. हे घ्या. पडेल तो. इडीएस केस रशी. हे काय आता या बल्बच्या आकाराचे कप आलेत का? याच्यात चहा पिणार आहे मी. ट्यूबलाईट गेली आपली. बाथरूम मधला बल्ब काढून आणलाय. एक तर नवीन ट्यूबलाईट आणा, नाही तर हा बल्ब तरी लावा इकडे. काय ग रोजचं रडगाणं आहे? काय रोजचं रडगाणं आहे? एक चहा मागितला तर तो तरी दे ना वेळेवर. रोजचं रडगाणं नेहमीच झालंय आता. आणि मी काय ट्यूबलाईट आणणार नाहीये नवीन, कळलं? महिना अखेर पैसे नाहीत माझ्याकडे. मला माहिती होतं नेहमीची कारण. लावा आता तो बल्ब तरी लावा. लावतो. दिवे लावतायत. होते यार. पंखा कशाला बंद केलास? सगळ्यात प्रॉब्लेम असतो तुम्हाला. पकडू का? राहू दे. हा. सावकाश. हा. बेल वाजत नाही लागायची. वाजली लागा. सांभाळून ना. हा. सांभाळून. परत वाजवा. वस्ती हा कोण? नमस्कार वहिनी, नमस्कार. गोसाळकर तुम्हीच का? हो आम्हीच. अरे वा वा. येऊ का मग? हा आलो. आपण म्हणजे साहेब हेच का? नमस्कार. नमस्कार साहेब. मी घोसाळकर. बोला. काय काय बोलायचे तेव्हा? काय बोला. काय काम काय? इकडं बघितलं का? कुठे? ह्याच्यात काय लाजायचे आता? मला माहिती. हे बघा काय? टर डांग टंग टंग टंग. काय? लगा का नाही शॉक? हा? कसं वाटलंय सरप्राईज? कोण? काय कोण आहे ते? ओळखलं का तुम्ही? हा? ते हे कोण? परफेक्ट चॉईस. कडकच एकदम. एक मिनिट. परफेक्ट चॉईस. मला काहीच कळत नाहीये. काय म्हणजे काय म्हणायचं नक्की तुम्हाला? हे तुमच्याकडे माझा ह्यांची चॉईस आहे. म्हणजे काय? अहो तुमच्या नवऱ्याची पहिली गर्लफ्रेंड आहे. काय? हे तुमची? काय बोलला माणूस? नाही बाबा हे बघ एक मिनिट माझं संतोष. मी ऐकते, बोला, बोला काय ते पटकन. जुनाय. मग मला कसं नाही माहिती? वहिनी. काय जुनं आहे? अहो वहिनी असू दे की. जुनाय. तुम्ही काय लागा सांगायला असता या लसते दिवे देवा. अरे उसने के ये देखो प्यार किया तो डरना क्या. बिंदास बोलायचं. तो प्यार किया तो डरना की काय बोलताय तुम्ही? हे बघा कोण आहात तुम्ही मला पहिल्यांदा सांगा. हिचं नवरा आहे मी. लग्न केलं बरं का 2 आठवडे झालं. नवरा आहे मग इथे हिचे काय काम आहे तुमचं इथे? नवरा आहात तुम्ही? काय लागा बी आता तुम्ही मला कळण झाली. या इकडे इथं उभं राहा. इथं उभं राहा.
ब्याचं नाही अजिबात. त्याला काय होतंय तो प्रत्येकाला 5 तास तुझ घे आयुष्यात. मग मी म्हणलं माझ्या बायकोला बी असणारच. चतनाला बाबा आपण पहिल्याच दिवशी विचारले, चतना तुझं बाबा काय जुनी लपडी बिपडी असतील तर आधीच सांगून ठेवू मला, पुन्हा आपल्यात लपडी नको त्याच्याहून, आहे का नाही? हा, टेन्शन नाही घ्यायचं अजिबात, अजिबात टेन्शन नाही घ्यायचं. आणि कसं असते वहिनी, बोलले की कसं मन मोकळं होते हो, गैरसमजच राहत नाही ते मला, आहे का नाही? हो बरोबर आहे की नाही? नाही बरोबर आहे तुमचं, बोललं पाहिजे पण हे काहीच बोललेलं नाहीयेत. कारण मला त्यातलं काहीच माहिती नाहीये. कारण नाहीये म्हणजे हे बघ, जे आहे ते जस्ट फ्रेंड्स असतं ना, ते आहे. हवा जाते फ्रेंड्स. मला काय लगा जस्ट फ्रेंड्स वे फ्रेंड्स. एक मिनिट, सगळं सांगितलंय. हो सांगितलं. म्हणजे हे म्हणाले ना की नवरा बायकोचं नातं आहे ना विश्वासावर असतं. असं अशी कुठली गोष्ट नको की एकमेकांना माहिती नाही. हो ना. बरोबर आहे, बरोबर. ह्याच्यात काही चुकीचं आहे सांगा बरोबर वहिनी, बरोबर आहे की नाही? आता ह्यांची बी असतेलीच की काहीतरी पास्ट बिस्टची लपडी. हो होते ना. काय होते? तसं म्हण. होते. एक मिनिट अनेक वचन. अरे तुम्ही एवढा रिॲक्ट व्हायची गरज नाहीये. तुमचं जे काही आहे ना ते दारात आलंय. माझं जे कोणी होते त्यांनी गर्दी नाही केली आपल्या दारात. गर्दी बोलते रे, पाहुणे. गर्दी बोलते. केवढे होते तुझे? पाहुणे. हा? हे ए, काय असं म्हणायचं नव्हतं. किती तुम्ही म्हणजे लगा कडक बुंदीच आहे बरं का. अरे केवढे चिडते ती त्यांच्यावर, एवढे चिडते ती होय तेव्हा. असू दे की, त्याला काय होतंय तेव्हा, गर्दी बोलते हो. असू दे की. महत्वाचं काय आत्ता कुणावर राहते द्या ऑफकोर्स माझ्यासोबत आहे. अंगा असं, मग जाऊ दे की, विषय सोडा की. वहिनी हनीमून वरनं डायरेक्ट इकडे चालू. वहिनी काय लगा, तुमच्या नवऱ्याच्या हुकलेल्या बायकोचा नवरा इकडं आलाय. अरे चाबीचं काही विचाराल का नाही आम्हाला? हा, अरे मेहमान नवाजी बिवाजी काय असते का नाही लागा वैदी? नाही ऍक्च्युली माझ्या दारात आलेलं असं कोणी असं उपाशी जात नाही. तुम्ही आणि मग? बसा ना भाऊजी, बसा. मी चहा हाय, आणते हाय, हाय, पटकन. बसा बसा नाही, हाय, बसा, बसते की मी बसा. तेव्हा. बसा तुम्ही पण बस चटणं, बस. बस ग बाई बस. बस. निवांत बस. दमली असशील ना, हनीमून वरून आली मानपान नाही केला तर मग उद्या चिडेल माझा नवरा माझ्यावर. नाही असं बस बस आरामात बस. मी आणते चहा बिस्किट काय सगळं घेऊन आणते? येते. काय आणते रसिका? अरे संबंध जोडायला नाही आलेत ते. तुटलेले संबंध आठवण करून देत आहेत ते रसिका. होय हा? जुना पास्ट जुना पास्ट. घर एक नंबर आहे बरं का, आवडलं हो, आपल्याला. हो. बघा ना. वा 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 वा. बावळटेस का जराशी? तू नवऱ्याला हनीमूनच्या दिवशी सगळं सांगितलंस आपल्याबद्दल? हो त्यांनी विचारलं म्हटलं सांगायलाच पाहिजे ना. अरे हे मूर्ख, त्यांनी विचारलं म्हणून काय आपण मेसेज करतो ते पण सांगितलंस? सांगितलं. अरे संशय घेईल तो आयुष्यभर. एक नंबरला का घर कसला संशय? एवढा काय घाबरतोयस तू? घाबरतो म्हणजे येडाय तो. बघ ना किती खुश झालाय मामाच्या गावाला आल्यासारखं. ऍक्च्युली नवऱ्याने चिडायला पाहिजे की नाही? तू कसा चिडलास मगाशी? चीड येणारच ना. हा पण तो होय. खुश झालाय, त्याला कौतुक वाटतंय, बायकोचा प्रियकर आहे. पास्ट ही जी फोटो दिसतोय ही चिकनागडी तुम्ही आहे का? हा. लगा बरं दिसतंय की ह्याच्यात. आता काय तोंडाचं खरकाड्यागत झालंय. लगा म्हणजे म्हातार झालं होतं, लय बेकार दिसायला लागा तुम्ही. केवढं फरक आहे बघा की, चष्मा बिष्मा लावून लागा. नाही हो, कॉलेजमध्ये असताना ना मुली मरायच्या याच्यावर. ऑफकोर्स आहे सांगताय. हो वा 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 वा. किती मुली मरायच्या नाही का? कोणावर मरायच्या? कोणावर? पृथ्वीकवर. हा ए हसते काय का? मरायच्या. माझ्यावर काय बोलू नाही शकणार काय मग? काय बोल- एवढा होतो मी सॉलिड छावा एकदम नाही. चिकना. म्हणजे आहे तो. मरायच्या मुली माझ्यावर, सुंदर सुंदर मुली मरायच्या. हो बसा ना तुम्ही. बसा बसा. बसा हाय ना. बस चहा घ्या चहा. माझा फोन फक्त. देत नाही, नुसतं ठेवलं आणून घ्या नाही, घ्या म्हणता असं कसं भाऊजी? द्या की तरी. नाही आमच्या चहा घरी घेतली. म्हणजे अशी पद्धत नाहीये. म्हणजे कोणी आलं तर चहा तरी आम्ही देतो. थँक्यू. चहा एक नंबर बरं बस का. ना, तुला आणू मी चहा? बाकी मग हे काय करतात हे हे ना भाऊजी काय करतात? हे खूप काय काय करतात. 3 दिवस मला सांगत होते माहितीये, पण लिस्ट संपेच ना. मला म्हणाले अजून 7 दिवस जातील. हं?
हो तर काय करतात? कामकाज म्हणजे लय मोठं हो आपलं. साधं सुद्धा होय. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपलं एक्सपोर्टचा बिझनेस आहे वहिनी. इकडं काय नसतंच आपलं. डायरेक्ट बाहेर विदेशातच. भारताच्या बाहेर का हो तिकडे इकडून मला पण डायरेक्ट तिकडे पाठवतोय. वा म्हणजे तुम्ही खत म्हणू नका, बियाणी म्हणू नका, केमिकल म्हणू नका, मेडिकल म्हणू नका, सगळं वन मॅन शो. सगळं सगळ्या क्षेत्रात आपणच लगा. अगं बाई काय म्हणजे खूप श्रीमंत असाल नाही का तसं काय तेवढं चेतनाने चालतंय नशीबच त्याचं काय. काढलंय एवढा श्रीमंत नवरा बरं झालं बाई यांच्याशी लग्न नाही केलं असं काय आमच्या घरात ट्यूबलाईट पण नाहीयेत नाही पण हे म्हणजे नुसते खिशानी नाही मनानी पण श्रीमंत आहेत. नाही नाही ते जाणवलंच तुला इथे घेऊन आले यांच्यासाठी जाणवलं मनाने श्रीमंत हो या ट्रॅफिकच्या शहरात मला भेटता यावं, माझा अमूल्य वेळ वाया जाऊ नये म्हणून यांनी हेलिकॉप्टर पण विकत घेतलंय. काय हेलिकॉप्टर आणि मग? तुझ्या यांच्यासाठी तुम्ही हेलिकॉप्टर विकत घेतलं त्याला काय हो. दवान? आमच्याकडे ट्यूबलाईट पण नाही सध्यात काय काय ट्यूबलाईट नाही ट्यूबलाईट. आहे ना खरंच आहे ना खोटं बोलतीये का एवढं काय त्यांनी हेलिकॉप्टर घेतलं तर तुझ्यासाठी काय केलं नाहीये का मी? एवढा नवरा राब राब राबतो, किती कमवतो माहितीये का नवरा? 27,000 रुपये पगार आहे माझा महिना. 27,000 या काळात बापरे आणि कापून 24,300. लगा भारी बरं का. आमच्या बंगल्यात नोकरांना 50,000 रुपये पगार आहे. नोकरांना 50,000 पगार आहे हो तेवढं द्यायलाच लागतो. वहिनी पण तुम्ही वाईट वाटून घेऊ नका बरं का. त्याला काय होतंय तो चतनाला मला सगळी ह्यांची परिस्थिती सांगितलेली आहे. माझ्या बायकोचा पास्ट ह्यो राईटच असला पाहिजे हे तेव्हाच ठरवलं मी. तेव्हाच ठरवलं की बाबा ह्यांना माझ्या कंपनीत जॉब देणार मी. मला जॉब देणार. महिना 1.5 लाख पगार आत्ता. काय तुम्ही आता महिना 1.5 लाख पगार ह्यांना जॉब देणार आणि मग काय हो, काय बोलले ऐकलं का तुम्हाला नोकरी देणार 1.5 लाख पगार हो मला दीड कळलंय, लाख पगार पण द्यावा. एक मिनिट सर एक मिनिट मला आदर आहे, तुम्ही मला 1.5 लाखाची नोकरी देताय, पण मी माझ्या कंपनीशी खूप लॉयल आहे. आमच्या मीटिंग मध्ये ठरलेलं आहे प्रायोरिटी महत्वाची. नाही, ते आहे. मी सोडणार नाही माझा जॉब. माझी कंपनी मला महत्वाची आहे. पुढच्या वर्षी मला प्रमोशन आहे आणि इन्क्रीमेंट मिळणार आहे मला मोठी. 1,500 रुपये म्हणजे किती? 28,500. 30,000ला 1,500 पगार. काय तुम्ही डोक्यावर पडलात का हो वेळ लागलाय का तुम्हाला 1,500च्या वहिनी, इन्क्रीमेंटसाठी हा माणूस वहिनी, तुम्हाला 1.5 लाखाची नोकरी देतो 1,500चं इन्क्रीमेंट कसं घेऊन बसला वहिनी अहो चिडू नका की. जॉईन करून घेतलं की नाही 2 महिन्यात लगेच 2 लाख पगार. अयो मग 2 लाख पगार होईल आपलं तसंच असतं इन्क्रीमेंट. 2 लाख पृथ्वी 2 लाख पगार लगेच 2 लाख. भाऊजी तुम्ही ना असं देवासारखे धावू ना बघत काय बसलाय त्या जुन्या बॉस समोर मागे पुढे करता ना पाया पडा भाऊजी माझा ना विश्वास पाहुणा आहे माझा. बापरे. पाहुणा आहे रे. पाहुणा भाऊजी तुम्ही बसा ना प्लीज तुम्हाला मी कॉफी आणू का आता चहा पिलो परत कशाला कॉफी. काय हो म्हणू? हा पण घ्या यांच्या नाही, कंपनीत जॉईन झाला असता तर आपल्याला भेटता येईल ना. माझा नवरा बावळाटच आहे, तुझी बायको पण बावळाट वाटते मला. पहिल्या दिवसापासून आपण मज्जा करू ना. हो म्हण ना पृथ्वी प्लीज. नक्की मज्जा करू. म्हणजे द्या पाणी द्या. हो म्हण ना तू. हो वाज वाज. तू म्हणतेस तर हो 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 चालेल यांना चालेल. मी जॉब स्वीकारला. तुझं ऐकलं स्वीकारला जॉब लगा अभिनंदन पाहुणं अभिनंदन. अभिनंदन पाहुणं वेलकम टू आमची कंपनी. हे काय? अय्या हे काय आहे? गिफ्ट. जे नवीन जॉईन होतात ना त्यांना आमचे हे फोन देतात. हो का? फोन दिलाय लगेच टचस्क्रीन हो. फोन आला पण? लगेच उचलासाठी जाई, उचला की. उचला अयो किती सुंदर आहे फोन आला, फोन आला, फोन आला. थँक्यू हॅलो Hello. हॅलो. Hello, this is Shiva. Your HR manager from Laga Laga International. लगा लगा इंटरनॅशनल. यांची कंपनी ती तुमची कंपनी? कंपनीचं नाव आहे. Hello. हॅलो हॅलो. हा बोला ना बोला. Hello, Mr. Gusadkar. घोसाळकर. I'm so sorry, Mr. Gusadkar. You have been appointed as an assistant head manager in Mumbai branch. Congratulations. काय? Yes. आणि आमची कंपनीकडून तुम्हाला मिळणार आहे 1 car,
one bungalow with servants. What? Congratulations, Mr. Kasadkar. थँक्यू पण माझं हे काय असणार काम? हॅलो हॅलो काय म्हणाले काय कोण होतं मला जॉब मिळालाय असिस्टंट हेड मॅनेजर मुंबई ब्रांच. असिस्टंट हेड मॅनेजर फक्त एवढंच नाहीये रसिका, एक कार एक बंगलो देणार आहेत. आई गं, बापरे मला हे माझ्यासाठी होतं हे. आपण पहिलाच मेसेज टाकून ठेवलं होतं आपल्या पाहुण्यासनी जॉब देणार म्हणून. भाऊजी तुमचा आभार कसं मानू मला कळत अहो गाडी आली ना की पहिल्यांदा सिद्धिविनायकाला जाऊया हो पूजा हो करून हो घेऊ हो आपण. हो हो एक मिनिट पण त्याच्या आधी मला माझा आधीचा जॉब सोडावा लागेल ना. हा थांब त्यांच्या ना ते तोंडावर फेकून मारा काय ते काय ते म्हणजे रेजिग्नेशनच फेकून मारतात तुझ्या फेकूनच तोंडावर. मारा. थांब. ते करून टाका रेकग्नायझेशन लगेच पाठवून द्या त्यासनी. सोडूच नका आता. आता लगेच ईमेल करतो की नाही बघा. हा हे 2 बघा लाखाचा जॉब मिळाला म्हणून मला. युअर्स घोसाळकर. अगं बाई Send. घेतला का घेतला घेतलं की नाही माहित नाही, केलं सबमिट केलंय मी सिस्टीम मध्ये. आता बरं. त्याच्यावरती आहे, बघू काय होईल ते होईल. अभिनंदन थँक्यू फास्ट. थँक्यू अभिनंदन. बॉस गेला खड्ड्यात जुना, वा, वा, वा. आता नवीन कंपनी. हा. अजून एक फोन आला का उचला उचला हॅलो Hello. This is Shiva, your HR manager from Laga Laga International. हा बोला ना, लगा लगा इंटरनॅशनल बोला ना. Yes, Mr. Gusadkar. घोसाळकर. You have been promoted as a zonal manager. अय्यो प्रमोशन झालं लगेच झालं पण लगेच झोनल Yes, मॅनेजर. yes, Gusadkar. तुमचं ग्राफ आणि प्रोग्रेस पाहता आमच्या कंपनीने तुमचं प्रमोशन केलंय. And your annual package will be 30 lakhs. किती किती 30 lakhs. 30 लाख. Yes, Gusadkar. And now you are zonal manager of Somalia. Congratulations. सोमालिया. हॅलो एक मिनिट अगं बाई आता तुम्ही हॅलो. सोमनाथला जाणार ते सोरटी सोमनाथचं दर्शन पण घेता येईल ताई मला कधी- बावळट आहेस. सोमनाथ नाही, मग सोमालिया. सोम एक मिनिट सोमालियाला का जायचंय मी? काय म्हणजे जॉब तिकडच आहे की. सोमालियाचा पण काम काय करायचं? तिकडं आता असणार तुम्ही समुद्रात. समुद्रात काय काम आहे? समुद्र चाचे म्हणून तुमची अपॉइंटमेंट झाली आहे तिकडं. अय्या भाऊजींचे चाचा असणार आहेत मग तर काही टेन्शनच नाही घरचाच माणूस ना हो यांचे चाचा आहेत हे मला म्हणाले होते. ए बावळटांनो, समुद्री चाचा म्हणजे त्याच्या नात्यातला कोणी चुलता नव्हे. समुद्री चाचा म्हणजे पायरेट्स. अय्या म्हणजे ते विमानातलं अरे ते पायलेट्स पायरेट्स. हा, मग वेगळंच अरे काहीतरी. विमान नाही, हे जहाज लुटतात बघ ते पायरेट्स. ते चालेल वेगळंच झोनल मज्जा आहे, मॅनेजर मज्जा आहे. झोनल मॅनेजर आहे तुम्ही तिकडं. अरे पण मी कशाला माझं कशाला पाठवतं तिकडे? झोनल मॅनेजर म्हणून मी कशाला जाऊ? पायरेट्स ऐका ना काय चाललंय हे. उगाचच घाबरताय हो तुम्ही अरे. 2 लाख पगार बंगला मिळणारी गाडी मिळणार टेन्शन नाही. हा का चिडतोय एवढा? नाही तुम्ही नका लक्ष ऐका देऊ ना, तुम्ही. मला प्लीज खरं सांगा काय प्रकार आहे हा? काय प्रकार आहे हा? समुद्री चाचा म्हणजे पायरेट्स म्हणून तुम्ही मला तिथे पाठवताय, ती जहाज लुटायला पाठवताय तुम्ही मला. काय प्रकार आहे? जॉब आहे दुसरं काय आहे तवा. असं नका करू, मला प्लीज सांगा ना नेमकं काय आहे. कुरकुर देवाच थांबा. फोन आलाय जरा 1 मिनिट. हॅलो बोल की र. हा ओटी भरते तुमची बसा. हाय का आता एक मेला काय होय? अगदी अचानक म्हणजे मेलाय कोण? नाही मग तिकडे समुद्रात टाकून दे त्याला. कोणाला समुद्रात टाकायचं? ह्याच्या यायला लागा काय बॉड्या काय इकडे घेऊन येतोय परत आपण तवा. कुठल्या बोड्या? नाही तिकडे कार्यक्रम तिकडेच करून टाका सगळा. ठेवू नका त्याला. हा नाही त्याच्या जागेवर एक नवीन माणूस अपॉइंट केलेला आहे मी इथं. गोसाळकर नाव आहे, झोनल मॅनेजर म्हणून तो काम करेल. हॅलो ऐका. आणि तिकडं मी याला बिला तर ह्याची बॉडी पाण्यात टाकायची नाही. ए बॉडी इकडं परत आली पाहिजे. वहिनी इकडं वाट बघते नाही. ठेवू का मग? हा हो. हा चला काय काय फोन होता हा? ए हा लागेल. चेतनाला मेसेज फोन केला ना ह्याच्या पुढं तंगड तोडून हातात दि ना. कळलं का? चेतनाचा छ जरी तोंडातनं काढला ना तुझ्यातला ग फुडीन मी. नाही नको. नीट लक्षात ठेवायचं. कळलं का? आणि ही गोष्ट जर ह्या दोघींना कळली तिथनं जायच्या आत संपवीन तुला मी. नाही सांगणार. नीट ध्यानात ठेवायचं. ते नाही ठेवणार. कळलं? काय पाहुणं लागा. अरे बिगा भरा की लागा जायचं नाही उद्या. अय्यो बॅग कधी जायचं उद्या जायचं मी लगेच बॅग भरते पाहुणं टेन्शन घ्यायचं नाही बरं का. घाबरू नका हो. टेन्शन घ्यायचं नाही अजिबात. तिकडं काय फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला जर समजा पोलिसांनी पकडलं नाही
काय करायचं नाही, शांत बसा. ही तुम्हाला गिफ्ट देतोय अजून एक मी. हो यो अजून ही बघा, ही गळ्यात घालून ठेवायचं. गळ्यात घालून ठेवायचं. पोलिसांनी काही विचारलं नाही, ही उघडायचं, ह्यातली पावडर आहे ती तोंडात टाकायची. मग पोलीस काय करत नाही ती बघा. सगळा कार्यक्रम होतोय. मज्जा आहे का माणसाची, खायला पण मिळणार, पोलीस पण नाही पकडणार, मज्जा आहे. ले बावळटस का तू? सायनाइड आहे हे. काय असतं? पोलीस पोलीस आले, खा पटकन, खा पटकन. पुढं काय म्हणजे हे? खा, बावळट सोड, नाही, नाही. पकडणार नाही. लागा 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 लागा, काय आयडिया काढली लागा. लईच आवडली आयडिया पण आणि स्किट पण. मस्त परफॉर्म केलं, मस्तच. प्रसाद दा, लाजवाब कॉन्सेप्ट होती आणि अफलातून प्रेझेंट केली तुम्ही सगळ्यांनी. सावत्या कहर केला असतो आज. ये बात. कहर. सावत्यासाठी एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे. थँक्यू सर. बात लागा. लाजवाब, खूप मजा आली मला. Keep it up. मंडळी, नवरा बायकोची जोडी आली आहे पाणीपुरी खायला. पण या निमित्तानं आपली हसण्याची हौस पुरी होणार आहे. हा थोडा खट्टा मिठा असा विनोद घेऊन आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. ऐक ना ईशा, हे खर्च आता वरचे वर कमी करायला पाहिजे. आपल्याला परवडत नाही ग, खूप झाले खर्च हे. काय मज्जा तर येते खायला. अगं मजा अनेक गोष्टीत मला येते. गोष्टी करायला जातो का मी त्या? नाही ना, खूप खर्च होतोय ग हल्ली. काय हो, कधीतरी गंमत म्हणून पाणीपुरी खाल्ली ठेल्यावर तर काय हरकत आहे. तुझे गंमत म्हणून गंमत मध्ये ना बँक बॅलन्स संपलाय माझा, कळलं का? मला सांग, माझा पगार आहे 5 तारखेला होतो, 5 तारखेला कापरासारखा उडून जातो, कळलं का? त्याच्यात PF आणि ग्रॅज्युएटी कट केल्यावर हातात काय उरतं मला सांग? जाऊ द्या, सगळ्या गोष्टींवर कटकट कशी करू शकता तुम्ही? व्यवहार शून्य बायको केलेली आहे मी, व्यवहार सतत शून्य. माझा व्यवहार ज्ञान काढू नका तुम्ही. नाही आहे, मग? व्यवहार शून्य बाई नाही नाहीये. आहे. परवा गेली होतीस भाजीवाल्याकडे, मग? मग 25 रुपये कांदे म्हणाला ना हो. तो. मग पुढे काय झालं? अहो, मी सांगितलं त्याला, हे नाही चालेगा, हे कम कर और थोडा कम कर. मग दिले त्यांनी 25 रुपयात अर्धा किलो कांदे. अगं पैसे कमी केले पाहिजेत त्यांनी अर्धा किलो कमी करून दिले तुला. कळतंय का चुकतंय कुणाचं ते, नुकसान कुणाचं होतंय कळतंय का तुला? काय? बहिणी तर एकदम कॉमेडीच आहे. ए तू गप कर ग, कॅरेक्टर मध्ये राहा ना जरा. कारण नसताना हसायला सोफ्यावर बसलेस तिकडे. काय चाललंय तुझं? हो ना शांत जरा. ए बाई, किती झाले तुझे? देखो 2 पाणीपुरीचे देखो मिळून एकदम 80 रुपये झाले आहे. 80 रुपये कसे? 35 रुपयाला एक पाणीपुरी होती ना. हा तो. 70 रुपये वाला पाहिजे, 80 रुपये कुठून झाले? तर भाभीने 3 पाणीपुरी जास्त खाल्लेला आहे ना. जास्त खाल्ले ना. हेच मला म्हणायचे, ही उधळपट्टी बंद कर. सांगते. 6 होत्या की नाही? भक भक 6 वेळा खायच्या बस झाला ना. 3 ऍडिशनल का खाल्ल्यास तू? तुम्ही सारखं माझं खाणं काढू नका, मी तुम्हाला आधीच खाणं सांगून काढू नका, ठेवते. हे- मी म्हणते ना आता 80 रुपये, तुमचं 80, माझं 80, द्या लवकर. अगं हे व्यवहार शून्य, फक्त 80 रुपये झालेत. 160 रुपये काय देतेस त्याला? हे मला म्हणायचे, हे कमी कर जरा आयुष्यात, कळलं का? हे तुमरे पास गीपे है गीपे? नाही, हमारे पास तीखा पानी और मीठा पानी आहे, सब एवढंच आहे. हिच्या तर जोकच्या ना, ऐसा मत करो यार. हे देखो गीपे बोलो तो फोन का वो चौकोन रहता है, वो ऐसा बुड़ुक बुड़ुक करके इधर से उधर पैसा जाता है 2 मिनट में, वो गीपे है क्या? नाही, देखो आप जो करता है आम्हाला एकदम समजमध्ये नाही येत आहे. आता सांगते आहे. अहो जाऊ द्या ना, 80 रुपये तर झाले, कॅश देऊन टाका चला. एक मिनिट, मी का कॅश देऊ? सगळीकडे डिजिटल इंडिया आहे की नाही मला सांग? सगळे सरकार प्रोत्साहन देत नाही का डिजिटल इंडियाला? देत आहे की नाही? बुगू बुगू वाला तो बैल असतो ना, त्याच्या कपाळ सुद्धा QR कोड असतो हल्ली. आपण तो QR कोड स्कॅन करतो आणि देतो पैसे. देतो की नाही मला हो सांग? बरोबर आहे तुमचं, पण हम भी अभी हट्ट को पेटे आहे. नाही नाही, हा पण हा. अहो, जाऊ द्या ना, नाही, द्या ना नाही. काय- गीप आहे काय को नाही करनो को हम. अहो, माझ्याशी कशाला हिंदीत बोलताय? बरोबर. मी गीपे का नाही करायचं सांग? मी गीपे का नाही करायचं? मी आता गीपेच करणार, नाही तर मी पैसे नाही देणार. बहने देखो, नहीं, नहीं. एक जो बोलते आहे ना माणूस, मला काही समजमध्ये नाही येत आहे. लेकिन हम जो गुड्डूचे पापा जो आहे ना,
उन्होंने असं चकोट मध्ये ना एकदम काडा काडा असं खराब झालेला काहीतरी दिलेला आहे. एक मिनिट दिखाओ तो, दाखवतो. दिखाओ हमको. ये देखो ये हमको दिख रहा है. भाभी ईद क्यों काय कोई कोड क्यूआर कोड काय कोड काय क्यूआर कोड म्हणतात. हम तो शिक्षण नाही झालं ना, मग समजमध्ये नाही. ऐसा ऐसा मत करो. ये ये है. तुमरे का ऐसा पहिला क्यों नहीं बोला हमको. ना, हमको- कारण नसताना रक्त का पाणी होता है ना. नाही होत, ऐसा मत समजमध्ये नाही. ये बडा आहे ना. ऐसा होता है. तुम जब एक ठेले का मार्किंग चला करके ना, इधर खड़ा चला रहे, हम देता है तुमको काय ये नाही है उसका. डोंबिवलीला जायचंय औरा. हो बरोबर आहे. काय आहे ना 1000 वेळा मी तिला सांगायला येणार नाहीये. एकदा सांगितलं की तिला कळेल. आता ट्रान्सफर करता इधर का? इधर ले. करा, हा. हाँ ये देखो आया कि नहीं. हे घ्या. 8,000 रुपये प्राप्त हुए. ₹8,000 रिसीव्ड. चल 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 गे, चल काय तोंड बघते. चल घे ना आता निघायचं ना आपल्याला. अहो एक मिनिट हा तुम्ही किती रुपये ट्रान्सफर केले 80 नक्की मी केले ते बिंडोक. तू नाही केलेस. तू केलेस तर माझे 80 तिच्या 80 160 केले असतेस. कळलं. 80 रुपये ट्रान्सफर केले. चल लवकर आता गाडी पकड. ऐका ना मला असं वाटतंय की तुम्ही 80च्या ऐवजी 8,000 केलेत. बावळट आहेस तू. मला नको शिकूस. व्यवहार ज्ञान मला नको शिकूस. हे बघ डेबिटचा मेसेज आला असेल. हे बघ काय आहे 8,000 ज्यादा क्या है पैसे ज्यादा क्या है तुमको. पैसे हुआ क्या है जास्त काय आहे पैसा. मी जास्त पैसे दिलेत तुम्हाला. मग पैसे वापस दो. काय आहे का पैसा. अरे पैसे वापस दो मेरे को. अरे साहेब तुम्हीच आम्हाला पैसे द्यायचे आहे ना. पाणीपुरी खाले आहे त्याचे पैसे कुठे दिले आहे तुम्ही. आता दिले ना 8,000 रुपये दिले ना मी. 8,000 रुपये दिले मी आता. कितना दिला आहे. अरे 8,000 रुपये मी आता दिले ना तुम्हाला पैसे. ए साहेब ए देखो ए आम्हाला काही समजत नाही आहे. 80 रुपये देऊन टाका तुम्ही पटकन. अरे ऐसे ऐसे नहीं है. हमको ते जास्त पैसे दिए है. 80 का पेक्षा खूप इतना बड़ा पैसा दिए है तुमको हम. अरे सांग ना हिला. अरे साहेब ह्याच्यामध्ये आवाज कुठे आला आहे 80 रुपये म्हणून. अरे? हे देखो माझे गुड्डूचे पापाने मला सांगितले आहे हे आकड्यावरती आवाज जो येतो ना त्याच्यामध्ये लक्ष ठेवा. मतलब 2 वेळा 80 रुपये असा आवाज आला ना म्हणजे एकदम प्राप्त झालेले आहे त्याच्यामध्ये. अगं पण मी तुला दिले मी जास्त पैसे. मूर्ख आहे का ही. मूर्ख आहे का. मूर्ख कोण आहे ना ते अख्ख्या दुनियाने बघितलंय आता. हे बघ. सतत मला बोलत असतात. सतत माझं व्यवहार ज्ञान काढत असता तुम्ही. मग मला नाही बोलायचं. तुम्ही आता 8,000 रुपये दिलेत ना. हो मी दिले पण ते चुकून दिलेले आहे. ओ, तुम्ही करता ते चुकून. मी केलं की मी मुद्दामून उधळपट्टी करत असते सारखी. मी फक्त अर्धा किलो कांद्यांचं नुकसान केलंय. तुम्ही 8,000 रुपये दिले. माझ्या शानपणा काढू नकोस. कळलं ना तुला. तुम्ही चुकलात ना. मग मान्य तू करा. तुझ्या बिंडोकपणामुळे ते अर्धा किलोचे पैसे मला नको शिकवू. तुम्हाला जे भांडायचे आहे ना घरी जाबून भांडायचं आहे. मी पाया पडते म्हणजे 80 रुपये देऊन टाका नाही तर कुट्टूचे पापा. अरे कुठला कुट्टूचा पप्पा हमको दिए है बाबा. इसको बोलो. अरे देखील पैसे त्याच्यामध्ये आवाज नाही आलेला आहे ना 80 रुपये. अरे काय का आवाज बोलताय तुम. अरे यो पैसे दिए हैं हम तुमको. अरे 80 का क्या बोलते हो. 80 ऐसा 10 बार. ये साथ में 800 मिलके 800 10 बार. ऐसा हम 7,920 रुपया दिए हैं तुमको. 7,920 रुपया ज्यादा दिए हैं हम तुमको. हाँ आता कळलं तिला. हाँ 920 रुपये ज्यादा दिले आहे. हम दी के इनको. हाँ मम्मा आता काय करायचे साहेब? आता आम्ही काय तुम्हीच करायचं. तू मोबाईल काढा पैसे परत द्या. एवढं सोपं आहे. काय टेन्शन नाहीये. हे आमचे मोबाईल हा हा कुठला मोबाईल आहे. ऐसा नहीं है. अरे वो रहता ना छोटाच्या बयोची मोठी गोष्ट. ऐसा बडा वाला रहता ना मोबाईल. वो तो एवढा असतो. हाँ एवढा असतो. हाँ वो मोबाईल आहे. वो मोबाईल. वो हवा पास नाही. रामचरणची आहे आमचे नंबर जो आहे त्याच्याकडे आहे तो मोबाईल. मग तो बोला त्यांना सांगा. इथे नाही आहे. मग कुठे गावाला आहे. रामचरण गावाला आहे? गावाला आहे. अरे मग त्याला फोन लाव ना. एवढं काय फोन लाव. रामचरणला फोन लाव. काय झालं भाभीजी काय सांगू बहिणी तुम्हाला. ती
केवढ्यात सगळे पैसे संपले पण असते साहेब. एवढ्यात कसे संपतील? 5 मिनिटं झाले ना ट्रान्सफर होऊन. साहेब त्याचे स्किल तुम्हाला माहिती नाही आहे. काय स्किल आहे? 5 मिनिटात अकाउंट एकदम खाली करून टाकतो आहे. अरे काय करतो काय पैशांचं? दारू ढोसायला जातो आहे. हा? नाही तर ती कलमुया आहे ना तिच्यावरती सगळा पैसा उधळून टाकतो आहे. हा. सत्यानाश झाला पाहिजे साहेब. पैसे द्यायला सांगा त्याला. पैसे द्यायला फोन कर ना तिला. माझे फोन नाही उचलत आहे ना. अरे मग पैसे कसे वसूल करायचे मी त्याच्याकडून? सांग ना कसे वसूल करायचे? एक आयडिया दे का तुम्हाला साहेब? आयडिया काय? तुम्ही जो आहे रोज इथे ये बा माझ्या ठेल्यावरती. ओके. एक प्लेट पाणीपुरी खाऊन जा बा. 2-3 महिन्यामध्ये एकदम सगळं होऊन जाईल हिसाब. हा. हे बेस्ट सांगितलं तू. हे बरोबर आहे. म्हणजे हे म्हणजे तुझा ठेला दादरला, मी राहतो इथे डोंबिवलीला. तिथून रोज ट्रेन घ्यायचं, 6 वेळा करायचं आणि परत जायचं. येडी आहेस का ग तू? बावळटेस? ही तुझी अक्कल? ही तुझी आयडिया? 8,000 रुपये दे माझे. मी 8,000 रुपये नाही, सांगतो मला. अजून दुसरे आयडिया पण आहे. हा. तुम्हाला मुलगा आहे का? मुलगा आहे मला. त्याचं शादी करून टाका. त्याच्या लग्नामध्ये मी ठेला लाभते म्हणजे कसं एकदम होऊन जाईल हिसाब बराबर. हे कसं? हे आधी नाही का सांगता आलं? मग माझा मुलगा आहे 10 वर्षाचा. तुझा हिशोब क्लिअर करायला मी त्याचा बालवैभव लावू आणि जाऊ तिकडे खडी फोडायला तिकडे. हे तुझी आयडिया? मारेगा कारकिर्दी. आता संपलं. निकल जाओ. ये अभी ठेला मेरा है. 8,000 रुपये देने का और बाद में ठेला लेके जाने का. निकल जाओ. नाही, साहेब, नाही तुझं पापा सांगून असं नका करू. मध्ये पडायचं ती बिचारी नाही. ये काय- ठेला मेरा है. आप ऐका- मालेगा ये ठेले का. ठीक आहे, असं माहित जाऊ दे. करो. मी जाते आहे. आणि माझी चुकी झाली आहे ना. मी जाते. एवढ्यात कसं मान्य केलं तिने? गेली ती. काय आपल्याला काय माहिती? 8,000 येईल आता बरोबर. जाऊ दे याच्या रे. ठेल्याचा मालक आहे तू? हा सध्या मी या ठेल्याचा मालक आहे. लायसन दाखव. लायसन नाही गिपे आहे. अबे लायसन सांग. लायसन सांगलं लायसन गिपे काहीतरी फरक आहे की नाही? हा उघड्यावर अन्न विकतोय. लायसन लागतं. लायसन काढ. नाही लायसन नाही. ऍक्च्युली काय झालं मी पाणीपुरी. एक मिनिट. तू तोच येणार आहे? काय मागच्या आठवड्यात GM रोडवर ते वर्जी पाव विकत होता ते? वर्जी का वजरी? वर्जी का? अहो नाही अहो, खरंच सांगतो मी. खरं सांग. मी का विकू हे? मला पण गाडी पलटी मारली होती. अहो नाही. खरं सांग. अहो नाही मी वेग. अरे बरं सापडला तू. अरे बरं सापडला. चल बेटा अरे तुला अरे जाऊ. ह्याला ईशा सांग ना याला. ईशात हे मिस्टर आहे तुमचे? हा मी नाही ओळखत त्यांना. अरे अरे काल त्या बाईच्या अंगात घुसतोय. वैखत बी नाही ती बाई. अरे नाही बायको आहे माझी. चाल तुला अरे, सांगतो मी. बाय, ए, बाय, ए, बाय. ए, ए, अरे, अरे, चल. या, या, या. मंडळी आज मोरे फॅमिली इंग्रजीच्या मुळावर उठली आहे. बघूया आज त्यांच्या तावडीतून इंग्रजी सही सलामत बाहेर पडतीये की नाही ते. एक्सक्यूज मी. हा बोला. ते इंग्लिश बोलायला इथं शिकवतात ना? हो इथेच शिकवतात. बोला ना. बोलवा त्यांना. हा सर मीच शिकवतो इंग्लिश. तुम्ही शिकवता? हसायला काय झालं? नाही तसं तुम्ही वाटत नाही. म्हणजे काय मी इंग्लिश पिक्चर लय बघितलेत का नाही? चिकण्या पुरी दणकट बापे. तुम्ही ना त्या पिक्चर मधलं नाही वाटत. तुम्ही देवर भाभी पिक्चर मधलं वाटता. थांबा एक मिनिट थांबा. मुळात वहिनी प्लीज बसा. राजुगरा बाळा ये बस इथे. ये बस. काय प्रॉब्लेम काय मला सांगा. तुम्ही कोण आहात? मी कातील प्रभाकर मोरे. बर वहिनी तुम्ही? मी साधी बोळी सुंदर रसिका मोरे. बर आणि हा? हा आमच्या लग्नानंतर हनीमूनच्या गहन चर्चेनंतर निघालेला फालतू निष्कर्ष. म्हणजे माझा पोरगा दत्तू. बर आणि काय काम काय तुमचं? ते नाही आम्ही त्याच्यासाठीच येलो. कसं झाला शाळेमध्ये ना इंग्रजीमध्ये एका ना लय म्हणजे लय बेकार मार्क पडले हो. बर 100 पैकी -4. किती? नाही 100 Minus? मायनस 4? हो. असे मार्क्स मिळतच नाहीत कुणाला. नाही. -4? होय तर त्याचं कसं आहे ना त्याला इंग्लिश मधले 2च गोष्टी येतात. बापाशीन शिकवलाय ना. पुरुष समोर दिसला की फर्टिलायझर आणि बाई समोर दिसली की आय लव्ह. असं आहे. आले माझ्या लक्षात आलेलं आहे. पण तुम्ही आता काही काळजी करू नका. तुम्ही माझ्याकडे आलेला आहात की होय नाही? तर. मी तुम्हाला इंग्लिश शिकवणार. मी तुम्हाला ट्रेन करणार. नाही तुम्ही करा ट्रेन आम्हाला पण नंतर माणूस कराल ना आम्हाला. नाही कसं आहे
किरकोळ गोष्टी आणूक कसा माणसाक जाऊ ट्रेनला शेंगदाणे आणूक जा बाबा गुळ आणूक जा ते जमलं. बरा नाही माणूस कसा पटकन जाऊ शकतो होय तर. आता चायपत्ती आणायला मी जातो पटकन चडी घालून एकदम फास्ट मध्ये. आता ट्रेन जाणार आहे काय, ती परवडणार आहे काय, आणि तिला चड्डी कशी घालणार? काय चालू करू रे तुमचं हे तुमचे विनोद. विनोद शब्दात नाही टायमिंग मध्ये असतो. तुम्हाला तरी काय करणार ना. देव जेव्हा कॉमेडी वाटत होता तेव्हा कॉमेडीसाठी तुम्ही विग आणि मिशा शोधत होतो. आणि मुलात ना आपण ना चुकीच्या ठिकाणी आलेला आहे. आपल्याला इंग्लिश ना कोण नाही शिकू शकत. अरे माझा गाडा अभ्यास आहे इंग्लिशवर काय होय तर. आता तुम्हाला जर इतकंच इंग्लिश येतं तर मला एक 5 वाक्य इंग्लिशमध्ये तुमच्याविषयी बोलून दाखवा. Yes, I know. Us taking about fertilizer than shall I having to personality. Good thing is a movement of anything else, and fertilizer given to movement and satisfied atmosphere and nothing for fertilizer good thing. Is a logical as on the fertilizer good thing. राहू दे, मोरे. Is man is a boy and मोरे राहू दे, very मोरे. fantastic. मोरे राहू द्या. मला तुमचं इंग्रजी आलेलं आहे लक्षात. 5 वाक्यात तुम्ही 15 वेळा फर्टिलायझर वापरलं. अर्थ माहितीये तुम्हाला फर्टिलायझरचा? नाही अर्थ माहिती नाही पण मजा येते बोलायला. अरे त्या शब्दात कसं फिलिंग आहे का नाही फर्टिलायझर फिलिंग आहे, मजा येते म्हणून कुठेही घुसवाल का तो शब्द? नाही, तसं नाही. फर्टिलायझरचा अर्थ काय तर खत. होय का? हो. होय. आता मला सांगा एखाद्या झाडाला जर आपण खूप खत घातलं हा. तर ते झाड मरतं की नाही? हा हो. तुम्ही इंग्लिशचं तेच करताय. म्हणजे फर्टिलायझर जास्त घातल्यामुळे इंग्लिशमध्ये. असं नाही होत. आणि नाही. लक्षात घ्या प्रत्येक भाषेला एक वेगळा अभिमान असतो. प्रत्येक भाषेची एक वेगळी जाण असते. आता मला सांगा टेन्स म्हणजे काय तर काळ. अच्छा काल. कुठले कुठले काळ असतात तर मी 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 सांगतो. हा सांग बरं सांग. कवठे महाकाळ, शाकाळ. पप्पा सकाळ चालेल? हा चालेल सकाळ चालेल. सकाळ. इथे माहिती कसं आहे रे हा गोड. हुशार आहे ना हो खूप हुशार. राहू दे बाळा मी सांगतो. कसं असतं जसं आपल्या मराठीत कसं वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ असे 3 काळ असतात तसे इंग्रजीत सुद्धा पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स हा. आणि फ्युचर टेन्स अच्छा, अच्छा. असे 3 टेन्स असतात. अच्छा अच्छा हा. आता लक्षात घ्या हे जे काळ आहेत यानुसार वाक्य तयार होतं. हा. म्हणजे समजा आता वर्तमान काळ आहे तर आपण काय म्हणतो आय एम, I am. वी आर. क्रियापद महत्वाची लक्षात घ्या. क्रियापद फार महत्वाची. तू नीट ऐक हा हा. आता समजा मला असं म्हणायचं आहे की मी आनंदी आहे तर तुम्ही काय म्हणाल? चला बसूया. हा चला. बसूया काय बसूया. अरे आता आनंदी असेल तर आपण असंच म्हणतो ना चला बसूया. नाही मग? तसं नाही. तुम्ही एकदम वेगळ्या अर्थाचं घेतलं आहे. बरोबर नाही म्हणजे बरोबर पण नाहीये. पण मी हे विचारतो तुम्हाला इंग्रजीत त्याचं भाषांतर करा. काय म्हणजे? मी आनंदी आहे तुम्ही इंग्रजीत काय म्हणाल? काय आय एम हॅपी. अच्छा आय एम हॅपी असं म्हण. एक्झॅक्टली. आय एम हॅपी. क्रियापद लक्षात घ्या ना काय आहे. हा. मी आनंदी आहे म्हणजे आत्ताच येते आय एम हॅपी. कळलं? आय एम हॅपी. हा म्हणा माझ्या मागे आय एम हॅपी. माझ्या मागे आय एम हॅपी. असं नका करू. हे मी नीट शिकवतोय तर नीट शिका. असं नका माझी झालं? मस्करी नका करू. नाही, मस्करी नाही, तुम्ही आता- हा. तर आता मी काय सांगतो ते लक्षात घ्या. जसं मी तुम्हाला वर्तमान काळाचं एक उदाहरण दिलं की मी आनंदी आहे म्हणजे आय एम हॅपी तसं भूतकाळाचं सुद्धा तुम्हाला उदाहरण द्यायला हवं. हा. तर मी म्हणतोय आय वॉज हॅपी म्हणजे काय तर मी आनंदी होतो. बर. क्रियापद बदललं की नाही? हा. आय एम हॅपीला एम आला, आय वॉज हॅपीला वॉज आला. जसं प्रेझेंट टेन्स मध्ये आपण आय एम वी आर वापरतो तसं पास्ट टेन्स मध्ये आपण आय वॉज, हा. वी वर, दे वर असं वापरतो. बरोबर. बर. तसंच आपण भविष्य काळात काय वापरतो? आय विल, आय शाल. हा कल्लं. आयशाल प्रभाकर मोरे. मोरे लक्षात घ्या कुठेही तुम्ही आय शाल घालू शकत नाही. म्हणजे? कुठेही नाही वापरू शकत शाल. असं कसं? ओ शाल पांघरून मी गाणं तयार केलेलं आहे. कुठलं? पण तुम्हाला माहिती नाही का मला झाली करून दाखवायला लागेल. हे बघा. अग शाल यू झोका दे गो मैना, शाल यू झोका दे गो मैना, उघडी नाही आणली रुसू नको मैना, उघडी नाही. शाल यू
यांनी घातलं नी शाल उगाच बोलतास. खाज आहे खाज, बाकी काय नाही. एक आयटम कसा करता येईल याच्यासाठी शालूची शालिव केलेली आहे, बाकी काही नाही. ही खाज आहे मोरे, बाकी काही नाही. काय हो, करण्यासारखंच नाही हो काय करण्यासारखं नाही. तुम्हाला कळत नाहीये का? काय ठीक आहे, बेसिक शिकवतो, लक्षात घ्या. मराठीत आपल्याला स्वर आणि व्यंजन आपण शिकलोय. हो हा ते शिकलेलं आहे आम्ही. सांगा काय? ते सांगाल तसं म्हणजे आम्हाला कळेल बाकी काय ना हो, आपला विचार. तर स्वर आणि व्यंजन काय? तर आपण अ आ इ ई उ हा मला माहिती आहे, माहिती आहे. अ, आ, ए, इ, ई, ए, ओम, ऐ, आ. ओ, ओम, आय. बरोबर बरोबर, हे आपण शिकलोय. तसं इंग्रजीत सुद्धा असतं. इंग्रजीत काय महत्वाचं असतं तर वोवेल्स महत्वाचे असतात, काय है की नाही? ते कुठले? तर ए आय ई ओ यू हे फार महत्वाचे. यांच्यापासून जे शब्द तयार होतात त्याच्या आधी ॲन लागतो. काय लागतो? ॲन म्हणजे काय? तर ॲन इव्हनिंग, ॲन ॲपल, ॲन एलिफंट, ॲन इंग्लिश. कळलं? हा माका कळलं माका. आम्ही गावाकडे बोलतो ना तसे गो बायग्या खडे चाललं तर ऊ आला तर आधी एन लावायचा. एन गो बायग्या खडे चाललं है ना. इंग्रजीत काय महत्वाचं असतं तर वोवेल्स महत्वाचे असतात, काय है की नाही? ते कुठले? तर ए आय ई ओ यू हे फार महत्वाचे. यांच्यापासून जे शब्द तयार होतात त्याच्या आधी ॲन लागतो. काय लागतो? ॲन म्हणजे काय? तर ॲन इव्हनिंग, ॲन ॲपल, ॲन एलिफंट, ॲन इंग्लिश. कळलं? हा माका कळलं माका. आम्ही गावाकडे बोलतो ना तसे गो बायग्या खडे चाललं तर ऊ आला तर आधी एन लावायचा. एन गो बायग्या खडे चाललं है ना. हा मग हे बायग्या बोलतली एन इकडंच हसय खडे नाही जाणय है ना. ए ए ए एन आई, मी अंड्याला पण ए एन अंड्या असं बोलू काय? एन आहो हाय तो काय विचारताय? अंड्याक लावायचो काय एन? नाही नाही काहीतरी गडबड होईल, ते काही बसत नाहीये वर. एन अंडा आता मी कसं आता मी गाराने घालतो का नाही गे बाय मांजी आयशी, तर मला आता गे बाय अँड आयशी असं बोलावं लागेल. मग सगळं काय मीटर मध्ये बसणार बसणार. मी काय म्हणतो सरांनो, ते मी गाराने घालतो ना, माझं रोजचं गरजेचं आहे हा, तर मला जरा इंग्लिश मध्ये करून द्याल काय? तुम्हाला तुडवला पाहिजे रे. नाही तुडवा पण आम्हाला इंग्लिश शिकवा. अरे कसं शिकवू? हे कसं करू मी इंग्लिश मध्ये? जे बाय माझ्या आईशी कसं करू मी? ए मदर लॉर्ड लेडी कसं करू? कसं करू? नाही नाही तर कठीण असतात तर नका करू. कठीण तुमका नाही मुळात हे अर्थहीन आहे. या वाक्याला अर्थच नाहीये. अर्थ नाही कसा? हो ह्याच वाक्यावर माझं करिअर उभं राहिलेलं आहे काय? वाटेल ते सांगताय मला ट्रान्सलेट करायला. जाऊ देऊ त्यांका नाही. एक सोप्पा असा काय? शेजारी जाऊन विरजण मागूचा असतात तर त्या काय इंग्लिश मध्ये कसा बोलायचा? विरजणात काय बोलतात? काका मग चामखीला पण काय म्हणतात इंग्लिश? भिकाऱ्यांनो एक चांगला शब्द येत नाही डोक्यात. चामखीळ विचारशील काय म्हणतात चामखिळाला इंग्लिश मध्ये? मला आहे. ऐका ना यार ना, ऐका, तुम्हाला नसेल शिकायचं तर तुम्ही निघा. जाता का नाही नाही तुम्ही? नाही नाही, आम्हाला शिकवावं असं काही नाही. एक गोष्ट तुम्हाला जमत नाहीये, एक गोष्ट सांगतोय ते किमान नीट ऐका तरी यार. एक काम करूया, आपण स्किट 42 लेवलला आणूया. मग आतापर्यंत काय केलेलं आहे? गेले कैक शेड्यूल याच्यात तुमचाच हात आहे. आणूया. हो. काय करायचं आता? आता आपण बालवाडीतली एक कविता म्हणायची. बालवाडीतली कुठली कविता म्हणायची? जॉनी जॉनी येस पप्पा. तुम्ही मोरे, तुम्ही पप्पा. अच्छा मी ऑलरेडी पप्पा. आणि तू जॉनी. हा. हे बघा, कविता दोघांनी म्हणायची. हा. तुम्ही पप्पा आहात की नाही? तुम्ही म्हणायचं जॉनी जॉनी. हा, हा. तू म्हणायचं येस पप्पा. हा. तुम्ही विचारायचं इटिंग शुगर. तू म्हणणार नो पप्पा. हा. तुम्ही म्हणायचं टेलिंग लाईज. तू म्हणायचं नो पप्पा. No. हा. तुम्ही म्हणायचं ओपन युअर माउथ. तू हसायचंच आणि म्हणायचं हा हा हा. कळलं? इथे बरा म्हणा, व्यवस्थित म्हणा. 1 2 3. पप्पा पप्पा ए जॉनी. बेकाऱ्या, पहिल्या वाक्याला चुकशील, ते पण उलट. जॉनी विचारेल पप्पाला. सरांनो मारू नका हो. नाही, नाही. मारू नका. मारत नाही माझं पोरगं नाही. लहान आहे. काय होतंय? चुका होतात. असं नका चुकू. नाही ऐका, मी करतो. सॉरी मी पप्पा आणि तू जॉनी आहे. हा, हा, हा. हा, नीट कर. हा जॉनी जॉनी. येस जॉनी. भिकाऱ्या, तू जॉनी आहेस ना? तू कसं विचारशील? हा. कसं विचारशील? जॉनी जॉनी येस जॉनी कसं विचारशील? नाही की नाही? नाही तू काय म्हणशील? काय म्हणशील? येस पप्पा. काय म्हणशील? येस पप्पा येस पप्पा. काय? येस पप्पा येस. अरे हा पप्पा कसा? मी पप्पा आहे ना तुझा पासाड्या. मारू का थोपाडा तुझ्या? आणि पप्पा बोलतस मला काही चॉईस हा का नाही? हा? या माणसात पप्पा बोलतस. चॉईस तर तुम्ही नका सांगू.
स्किटच्या सुरुवातीला काय घेऊन आलाय बघा नवरा म्हणून. मला चॉईस आहे का नाही मला सांगतायत. नीट कविता घ्या, माझी चिडचिड व्हायला लागलेली आहे. मी करतो व्यवस्थित मला मी आता मग हा बोला मेल्या. म्हणशील काय म्हणशील म्हणा सगळ्यांनी जॉनी जॉनी. येस पप्पा. माझ्या नका करू, स्वतःशी बोला, एकमेकांशी बोला. हा मी बोलतो सर, मी बोलतो. हा जॉनी जॉनी. येस पप्पा. गुड. इकडे इकडे आता बरोबर आहे. इकडे जाऊ दे मारून मी मारेन आता याला. नाही. मी शेवटची संधी देतोय, व्यवस्थित बोलायचं पूर्ण जॉनी जॉनी. चल. हा परत हा जॉनी जॉनी. येस पप्पा. वसाडे इटिंग शुगर. येस पप्पा. भिकाऱ्या. झालं संपवली कविता. हं? झालं जॉनी जॉनी येस पप्पा, एटिंग शुगर येस पप्पा. मग बाप काय बोलणार, गिळ बेटा असं बोलणार. निघा निघा, तुम्हाला काही जमणार नाही, निघा. नाही पण माका एक पटना नाही. नो पप्पा खोटा कशात बोलात, माझ्या पोरान खाल्ले असन साखर. काय संस्कार वर्ग चालवलेत मी, खोटा कशात बोलाला आणि हे कशात, जी कविता आहे ती बोला ना. जाऊ दे हैत्यांगा नाही जमत आहे कविता, माका जमता जॉनीची कविता मी बोलून दाखव. तुम्हाला येते, हा, मग येत काय? असेल तर बोला. येत. हा. जॉनीच्या आगीची मशाल हाती, जॉनीच्या आगीची मशाल हाती. मागा एक प्रश्न हा. हाती नंतर ई लागता तर त्याच्या आधी एन लावूचो काय, जे हाती एन ई असं करूचा. काय आला. निघा निघा निघा. क्या बात है, जोरदार टाळ्या. वा वा वा. प्रसादा काय म्हणाल. मोरे, तुमच्या फॅमिलीचा चढता आलेख बघून मी आनंदी आहे. काय वाया गेलं, मला वाटलं तू म्हणशील चला बसूया. नाईस. दत्तू मस्त, पृथ्वी मस्त, रसिका मस्त. जॉनी जॉनी येस पप्पाचा चंक फार अप्रतिम होता. जॉनी जॉनीला या पद्धतीने मशाल लावलेली मी कधीच पाहिली नाही आजपर्यंत. त्यामुळे तो पॅच पूर्ण फार रंजक होता, मजा आली. सई. खूपच भारी परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की मोरे फॅमिलीनी कधीच इंग्लिश शिकू नये, कारण आम्हाला फर्टिलायझर ऐकायला इतकं आवडतं. मोरे मस्त, सगळ्यांनीच छान परफॉर्म केलं. खूपच भारी, मजा आली. वा सई. मंडळी, विनोदाच्या या मिष्टान्नाचा आस्वाद घेणार आहोत पण पुढील भागात. तेव्हा तुम्ही बघत राहा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार.